नमस्कार, मी श्वेता. यशाचे लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कमी तेलामध्ये पावट्याचा भात. अतिशय सुटसुटीत आणि मोकळा, पण तेवढाच चविष्ट असा बनवून तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात आधी तर तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मी 2 लोकांना पुरेल एवढा भात बनवत आहे, त्याच्यामुळे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुवून झाले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. याच्यामुळे काय होतं, तांदूळ आपले छान फुलतात आणि ते साईजला पण मोठे होतात. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमच तेल टाकून घ्यायचं. आता हे तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं. आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमच मोहरी टाकायची आणि 1 चमच जिरे टाकून घ्यायचं. आता हे छान तेलामध्ये भाजून घ्यायचं. जिरे मोहरी तडतड करतील तोपर्यंत भाजून घ्यायचे. जिरे मोहरी भाजून झाले की त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता हे पण 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चक्री फूल, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी टाकून ते पण छान 2 मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. आता हे पण छान 2 मिनटं अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसूण. आता हे सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. इथे 1 मीडियम साईजचा कांदा उभा पातळ असा कट करून घेतलेला आहे. आता कांदा पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. लो फ्लेमवरती सतत हलवत कांदा छान भाजून घ्यायचा आहे. याच्यामुळे कांदा एकसारखा भाजला जातो. आता कांदा भाजून झाला की याच्यामध्ये पावटे टाकून घ्यायचे. आता मी 1 वाटी पावटे घेतलेले आहेत. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पावटे, 2 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पावटे. याच्यामुळं भात बॅलन्स होतो, कारण की आपण फक्त पावटेच वापरणार आहोत भात बनवताना. त्यामुळे भाताला छान पावट्याची चव येते. त्यासाठी 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी पावटे घेतलेत. पावटा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, पावटा छान भातामध्ये शिजला जातो. त्यामुळे तो पण छान भाजून घ्यायचा. आता पावटा भाजून झाला की त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ टाकून घ्यायचे. आता 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं. हे प्रमाण अगदी योग्य आहे. या प्रमाणे जर भात केला ना तर एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा बनतो. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे अर्धा चमच. भाताला मीठ जरा जास्तच लागतं. भरपूर असे बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून घ्यायचे. हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती 15 मिनिटासाठी भात शिजवून घ्यायचा. 10 ते 15 मिनिटांमध्येच भात छान शिजला जातो. तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे. चला तर इथे आपला भात शिजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.